नमस्कार. भुसावळ तालुक्यातील शिंदे या गावचा रहिवासी असलेला चेतन अविनाश पाचपांडे याची इंडियन आर्मी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनियर या पदावरती निवड झालेली आहे आणि एक गरिबीतून पाऊस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व चेतनचं आहे आणि त्याने दारिद्र्यावर मात करून इथपर्यंत यश मिळवलेलं आहे. चेतन, आपलं T24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं इंडियन आर्मी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनियर पदावरती आपली निवड झालेली आहे. कोणत्या बेसवरती झालेली आहे आपली निवड, काय सांगा? माझी 12वी सायटीवर निवड झालेली आहे. आयटीआय कुठे केलेलं होतं आपण? मी आयटीआय नगर निमोरा इथे गेला होता. इलेक्ट्रिशियन माझा ट्रेड होता. ओके. बरं, एक तुझं क्वालिफिकेशन आता काय, तुझी काय तयारी असेल? आता माझी तयारी ग्रॅज्युएशन पूर्ण करावी आणि आर्मीमध्ये कुठंतरी एक चांगली पोस्ट मिळवावी. बरं, तुझी आता इंडियन आर्मीमध्ये एक इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनियर पदावरती आपली निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स म्हणजे अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. काय सांगशील याच्या संदर्भामध्ये? आता तुझं ड्रीम काय आहे फ्युचरमध्ये? काय 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 ड्रीम असेल तुझं? माझे ड्रीम पहिल्यापासून पण एकच होतं की इंडियन आर्मीमध्ये एक ऑफिसर व्हायचं. म्हणजे त्यासाठी मी प्रयत्न खूप केले आणि अग्निवीर ही मला एक सुवर्ण संधी मिळाली. त्यामधून मी आता ग्रॅज्युएशन म्हणजे असं बाहेरून मी ग्रॅज्युएशन पण करेल आणि इंडियन आर्मीमधून मी चालू असताना परीक्षा पण देईल. त्यानंतर मी एक चांगला ऑफिसरमध्ये निवड करेन. बरं चित्तन, एक मी विचारू इच्छितो की तुझी इंडियन आर्मी मेकॅनिकल इंजिनियर पदावरती निवड झालेली आहे, तर तू अभ्यास कसा केला आणि कोणकोणते पुस्तकं रेफर केले, काय सांगशील? मी तर खूप सारे असे पुस्तक वाचले, पण स्पेशल अग्निवीरसाठी असे पुस्तक असतात आणि SSC साठी तर अंकित भाटी म्हणून असं एक सर आहे, ते ऑनलाईन क्लासेस घेतात, तर त्यांच्याकडून पण खूप इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते आणि आपले रेग्युलर जे क्लासेस असतात तिथून पण आपल्याला खूप ज्ञान मिळते. म्हणजे अंकित भाटी यांच्या मार्गदर्शनानुसार तू इथपर्यंत यशस्वी मारलेली आहे. हो. बरं, आता मला एक सांग की तुझी एक चांगल्या प्रकारची भारदस्त निवड झालेली आहे. तुझं स्वप्न साक्षामध्ये तू पूर्ण केलेलं आहे. हो. तर आता या निवडीच्या माध्यमातून जे ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः समाजामध्ये जे तरुणी आहेत, सुशील बेरोजगार तरुणी, यांना आपण संदेश काय देऊ इच्छितो? माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही असे म्हणजे जे बेरोजगार लोक आहेत ते असेच रिटोर फिरत असतात, तर आपल्या मातृभूमीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तुम्ही करा काहीतरी आणि आपल्या मातृभूमीसाठी एक चांगली हे करा. सुवर्ण संधी तुम्हाला मिळाली. सेवा करा. तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळाली अग्निवीर म्हणून, त्यामध्ये फॉर्म अप्लाय करा आणि आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करा. तू सातत्याने अभ्यास कसा केला होता, काय सांगशील? मी सातत्याने म्हणजे मी सकाळी क्लासला जायचो आणि क्लास झाला की ग्राउंडला जायचो, ग्राउंडहून आले की घरी अभ्यास करायचो, बस. अशाच प्रकारचे तुझं म्हणजे शेड्यूल होतं, ठरलेलं होतं दिवसाचं. बरं, मला सांगतो की एक चांगल्या प्रकारे तुझी इंडियन आर्मीमध्ये मेकॅनिकल इंजिनियरमध्ये आपली निवड झालेली आहे, तर याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगशील? याचं श्रेय पहिल्यांदा तर मी आई वडिलांना देईन, कारण त्यांनी एवढ्या परिस्थितीमध्ये मला शिकवलं आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही पडली. त्याचप्रमाणे कोणाला देशील? 2 नंबर म्हणजे माझे सर आहे, गुरुजी आहे. नाव काय त्यांचं? त्यांचं नाव दिग्विजय दिलीप दबाडे. हे माझे रेल्वे ग्राउंडवरती भुसावळती प्रॅक्टिस घेतात. त्यांनी मला पण खूप सपोर्ट केला. मार्गदर्शन कोण केलं होतं? मार्गदर्शक तर तेच होते आणि काही मित्रपरिवार होतं, त्यांनी पण मला खूप मदत केली. चेतन एक चांगल्या प्रकारे इंडियन आर्मी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनियर पदावरती एक चांगल्या प्रकारे निवड झालेली आहे आणि शिंदे या ग्रामीण भागातील शिंदे गावचा रहिवासी आहे. त्याचे आईवडील हे एक अल्पभूधारक आहेत, शेती करतात, परंतु एक त्याच्या जीवनामध्ये त्याचं एक स्वप्न होतं की मला जीवनामध्ये काहीतरी बनायचं आहे. एक त्याने ते स्वप्न होतं, तेच त्याचं साक्षात उतरलेलं आहे आणि एक गरिबीतून तांस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व चेतन आज त्याला तो ड्रीम जे असेल त्याचं जे होतं ते साक्षात्कार त्याला
त्याने प्रत्यक्ष कृतीत उतरवलेलं आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी एक चांगल्या प्रकारे पाचपांडे चेतन पाचपांडे यांनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या T24 नॅशनल न्यूजतर्फे, आवाज भारत न्यूजतर्फे त्याच्या पुढे भव्य वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सोवाडे, T24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज. नमस्कार, मी अविनाश आसाराम पाचपांडे, राहणार शिंदी, तालुका भुसावळ. माझा मुलगा चेतन अविनाश पाचपांडे हा नुकताच इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इंजिनियर या आर्मीमध्ये या पदावर त्याची नियुक्ती झालेली आहे. सुरुवातीला मी त्याचं ITI म्हणून इलेक्ट्रॉनिक ITI म्हणून मी त्याचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तिच्यामध्ये त्यांनी यश पण चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे गुणवत्ता मिळवली आहे. ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी PhD कदम टाकला. त्याचा अभ्यासाची चिकाटी त्याचं कौतुकास्पद होतं, कारण त्याचं अभ्यासाचा वेळ हे निश्चितच होती. कोणत्या वेळेमध्ये कोणता अभ्यास करायचा, कोणत्या वेळेमध्ये खेळायचं वगैरे असं काहीतरी त्याचं प्लॅनिंग होती. ती प्लॅनिंग पाहून तर मला खूप आनंद वाटायचा. त्याच याच्यामध्ये त्याला असं वाटलं किंवा आपण देशासाठी आपल्या भारत मातेसाठी काहीतरी योगदान करावं, म्हणून त्याने स्पर्धा परीक्षेकडे त्याचं लक्ष वेधलं गेलं. स्पर्धा परीक्षेमध्ये त्याने फॉर्म टाकून त्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याने त्याचं आपलं श्रेय पण मिळवलं. त्या स्पर्धा परीक्षेत तो पास झाला आणि त्या याच्यातून त्याला पास झाल्याच्या याच्यातून त्याला उत्साह मिळाला किंवा आपण ह्या स्पर्धा परीक्षा पास झालो, आपण काहीतरी करू शकू, म्हणून त्यानं त्याचं जे प्रयत्न होतं ते फार वाढवलं आणि चिकाटीनं त्या अभ्यासाकडे त्याच्याकडे सुरुवात केली. नंतर तो भुसावळला ग्राउंड लावला. दिग्विजय सरांनी त्यांना खूप मार्गदर्शन दिलं आणि तिच्यातूनच त्याला या पदाची यश मिळालेलं आहे. त्याच्या पुढे भांडवल खाली